नमस्कार. पुस्तकाचे नाव श्री स्वामी समर्थवाडीतील तुळस. विचारधारा गुरुवर्य श्री स्वामी सखा म्हणजेच आत्ताचे श्री स्वामी सुमंताश्रमजी महाराज. संकलन कुमारी स्मिता पाटणकर आणि अभिवाचन श्वेता जोशी. तिसरी मंजिरी. सद्गुरूंचे चिंतनात्मक भाष्य. आकाशाकडे बघून सद्गुरूंनी सांगितले की हे जे आकाश आहे ना, ते निरंतर असे क्षितिजापर्यंत टेकलेले आहे. त्या आकाशात अनेक प्रकारचे ढग येतात. जसे सकाळच्या सूर्योदयाच्या वेळी लालसर रंगाचे ढग, सूर्यास्ताच्या वेळी रंगीत ढग, तर कधी काळे ढग, असे अनेक ढग येतात व निघून जातात. त्याचा त्या आकाशावर काहीही परिणाम होत नाही. काळे ढग येतात, त्यांच्या मार्गात हे डोंगर अडथळे आणतात. मग त्यांना पार करून जाताना त्यातून बरसणाऱ्या पावसाचा आनंद सगळेच घेतात व कालांतराने ढग निघून जातात. आकाश निरभ्र होते, त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. रात्रीच्या वेळी चांदण्यांनी आकाश भरून जाते, म्हणून काही त्या चंद्राचा प्रकाश नाहीसा करू शकत नाहीत, तर त्या आकाशाचे मोठेपण दाखवतात. ते कसे क्षितिजापर्यंत पसरलेले आहे हेच दाखवतात. तसेच आपले आयुष्य आहे. अनेक प्रकारचे ढग आपल्याही आयुष्यात येतात. मग त्यातले काही रंगीत असतील तर काही काळेही असतील, परंतु आपण नेहमी आकाशासारखे राहावे. म्हणूनच तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, तुका आकाशा एवढा. तर ज्ञानेश्वर माऊली म्हणते, आता विश्वात्मके देवे. विशालत्व आणणे, आकाशासारखे निरंतर निरभ्र राहणे महत्त्वाचे आहे. हा सूर्य कितीतरी हजारो वर्षांपासून आपले कार्य करीत आहे. किती रामायण महाभारत त्याने पाहिली आहेत, म्हणून काही त्याचे तेज कमी झाले नाही. उलट आपण त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर आपलेच डोळे जळतात. हवेत उडणारे पक्षी बघा, किती उंच उडतात, म्हणूनच त्यांना दिगंतर असे म्हणतात. म्हणून काही ते कितीही उंच गेले तरी आकाशाचे अंतर मोजता येत नाही, किंवा तोच हा पक्षी असे आपल्याला दाखविताही येत नाही. तसेच आपल्या आत्म्याचे आहे. तो क्षणार्धात कुठे जातो हे कळतही नाही, परंतु मन शरीर हे मोहजालात अडकत जाते. परंतु आपण ते तेव्हाच तेथे टाकले पाहिजे. श्रीफळ आहे ते रुजवायचे, कलशावर ठेवायचे की कोणाला देऊन टाकायचे ते तुमचे तुम्ही ठरवायचे आहे. नेहमी टिटवीसारखे राहावे. दुरूनच आपल्या पिल्लांचे रक्षण करावे, अडकून पडू नये. आयुष्यात सगळेच जण असे जर वागलात ना, तरच स्थिर व्हाल. याचा अभ्यास करा. धन्यवाद.